संभाजीनगरमध्ये अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू। छत्रपती संभाजीनगरच्या नगर नाका परिसरात सोमवारी रात्री एका अज्ञात वाहनाच्या धडकेत 50 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला। मुकेश चंद्रभान शिंगाडे, मूळ अमरावती असे मृताचे नाव असून ते BSNL मध्ये लिपिक होते। वाळूंजच्या दिशेने जात असताना त्यांना जोरात धडक दिली गेली आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला। अपघातानंतर वाहन चालकाने घटनास्थळावरून पलायन केले। करोडी टोल नाक्याजवळ उद्योगपतीचा मृतदेह आढळला। आज सकाळी 8 वाजता धुळे सोलापूर महामार्गावरील करोडी टोल नाक्याजवळील पुलाखाली वाळुंजमधील ॲग्रो कंपनीचे संचालक सागर रामनाथ पाटेकर वय वर्ष 39 यांचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला। ते रात्री तासाभरात येतो असं सांगून बाहेर पडले होते, पण आज त्यांचा मृतदेह सापडला। डोक्याला मागून जबर मार व ट्रकचे नंबर प्लेट घटनास्थळी सापडल्यामुळे हत्या की अपघात यावर सध्या दौलताबाद पोलीस तपास करत आहेत। पाणीचं संकट, रस्त्याचा अभाव, प्रशासन अजूनही गप्प। लिंबे वडगाव येथील दलित वस्तीचा मंठा शहराशी संपर्क तुटला आहे। पाटोदा साठवण तलावातील पाणी वाढल्याने रस्त्यावर पूरस्थिती निर्माण झाली असून घरात पाणी शिरण्याची भीती आहे। रुग्णालयात जाण्यासाठीही नागरिकांना पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने रस्ता आणि सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। पाऊस आला की पांगरा डोळे पाण्यात, दरवर्षीचे संकट कायम। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात मुसळधार पावसामुळे पांगरा डोळे गावात पुन्हा शेतातील पाणी शिरलं आहे। गावातील काही घरात पाणी घुसून साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे। प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्षच करण्यात आले अशी ग्रामस्थांची तक्रार आहे। नाली खोदून पाणी नदीत वळवावं अशी मागणी करत ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला। आता उपाय करा, नाही तर जबाबदारी घ्या। बाप आलाय म्हणत आव्हाड, धस आणि बांगर यांना धमकी। वाल्मिक कराड यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक संदीप तांदळे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड, सुरेश धस आणि बाळा बांगर यांना थेट धमकी देणारा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे। व्हिडिओमध्ये तो बाप आलाय म्हणावं लाईव्हला अशा शब्दात आव्हाड यांच्यावर तोप टाकताना दिसतो। तांदळेंवर याआधीही गंभीर गुन्हे दाखल आहेत। या व्हिडिओनंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून गुंडगिरीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। सत्तेची झोप आणि धोक्यात सामान्यांची मुलं, कोठारबंद शाळेची भयावह अवस्था। बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कोठारबंद जिल्हा परिषद शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। भिंतींना मोठे तडे, पावसात पाणी गळती आणि जुन्या दगडी इमारतींच्या कुठल्याही क्षणी कोसळण्याचा धोका। त्यामुळे विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। शासन आणि लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी करूनही निधी मिळत नाही। ही शाळा दुसरी बांधून द्यावी अशी देखील मागणी आता गावातील पालक, विद्यार्थी व शाळेचे शिक्षक व मुख्याध्यापक यांनी यावेळी केली आहे। मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी झाडं वाचवण्यासाठी आंदोलन, पुष्पा स्टाईल वृक्षतोडाचा विरोध। चंद्रपूरच्या रामबाग परिसरात जिल्हा परिषद इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे 100 वर्षांची झाडं रात्रीच्या अंधारात तोडण्यात आली असा आरोप रामबाग बचाव संघर्ष समितीने केला आहे। याच विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशीच आंदोलनात्मक वृक्षारोपण करण्यात आलं। झाडं तोडलेली जागा म्हणजे 100 वर्षांचा वारसा असा संतप्त सूर पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केला। आता दारुडे शिकवणार झेडपीच्या शाळेत। बीडच्या गेवराई तालुक्यात श्रीपत अंतरवाला येथे जिल्हा परिषद शाळेत एका शिक्षकाने पाण्याच्या बाटलीत दारू भरून वर्गात पोहोचला। सजग गावकऱ्यांनी हा प्रकार रंगेहात पकडत व्हिडिओसह पोलिसात तक्रार दाखल केली असून शिक्षकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे। शाळेत दारू घेऊन जाणाऱ्या शिक्षकावर शिक्षण विभाग काय कारवाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। चीनी प्रवास कमी, पण भारतीय पर्यटक बनले थायलंड टुरिझमचे नवे वाचक। कोविड नंतर आंतरराष्ट्रीय प्रवासात मोठे बदल दिसून येत आहेत। थायलंडसाठी भारत हा दुसरा क्रमांकाचा सर्वात मोठा पर्यटकांचा देश बनला आहे, ज्यामुळे थायलंडच्या पर्यटन अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळालाय। पूर्वी चीनमधून 7.4 मिलियन सीट्सच्या प्रवासाची नोंद होती, ती आता फक्त 4.1 मिलियन पर्यंत घसरली आहे। या घसरणीच्या काळात भारतीय प्रवासी मोठ्या प्रमाणात थायलंडला भेट देत असून कोविड पूर्व काळात 6व्या स्थानी असलेला भारत आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे। अजितदादा यांना कोकाटेकडून 11 एकरांचं फार्म गिफ्ट। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक अनोखं आणि भव्य गिफ्ट दिलं आहे। नाशिकच्या सिन्नर मतदारसंघात तब्बल 11 एकरांवर फार्म आर्ट साकारण्यात आला आहे। या शेतकऱ्यांच्या भूमीत ट्रॅक्टरच्या सहाय्याने अन्नदाता हाच देशात भाग्य विधाता असा संदेश देणारं चित्र उभं करण्यात आलं। यात 8 कलाकारांनी 6 दिवसात हे चित्र साकारलं असून हे महाराष्ट्रातलं पहिलंच राजकीय फार्म आर्ट मानलं जात आहे।